चल आई, नेऊन सोडतो तुला. आणि रेल्वेला 1 घंटा बाकी आहे. उठा लवकर, गाडी जाईल निघून. मी तर बसल्या गोंधळ गाडीत निसता. बरं, मला नको नेऊन घालू रे. मी घरामध्ये कोण्या एका कोपऱ्याला पडून राहील. मला नको नेऊन घालू रे. मी जे म्हणलं ते तुम्ही जे देता ते मी खाईन रे. मला नेऊन घालू नको रे. बघा, यांना डबल रडणं चालू केलंय आणि यांच्या रडणं जाऊ नका बरं का. मी जे म्हणेन का तेच खरं. तुलाच काय, त्या म्हातारीमुळे आपले सगळे मित्र नाव ठरलेत मला. तेच म्हणते मग मी. कोण सामाईन या म्हातारीला जेवण द्या, औषध द्या. माझ्याकडून नाही होत एवढं. खरंय तुपलं. आता ह्या म्हातारीला नेऊन घालतं आणि हिचं तोंडच बघत नाही. बरं, असं नको करू रे. बघा बघा, जायचं म्हणलं कशी नाटकं करली म्हातारी. उचलून न्यायला बस स्टँड वर. चल चल, बस झालं नाटकी करायला आली. चल उठ, नाटकी करायला रडायचं. चल. चला पटापटा. भैया भैया, आईला काय झालं आणि पुढे घेऊन चालले? तुला तर माहिती आहे, मला नोकरी चांगली लागली आणि पैसे बी लय यायला लागलेत. चांगले लोक घरी आलेत, जा लागलेत. मग ते करू का हिला बघू? हिमा ह्याच्या नाही होत आता. त्याच्यामुळे मी हिला आश्रम मध्ये सोडायला लागलोय. हा भैया, घरी लेकर येतं. मी लेकरच करून दमते. मग यांचं कोण करीन? अरे भैया, मला एका गोष्टीची लाज वाटायला लागली. तू तर आपला भाऊ आहे ना, आणि साधी आपल्याच्यानं आई सांभाळलं व्हायला नाही. आणि हा आपल्याला शिकून नुसतं मोठंच केलं का? आणि वहिनी, तुम्हाला नुसती आई सांभाळायची लाज वाटायला लागली. अरे भैया, आपल्याला लहानाचं मोठं केलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलंय, आणि तुम्ही आईला अशी सजा द्याली का? पण एक गोष्ट लक्षात असू दे भैया, आज तुम्ही आईला घराच्या बाहेर काढ का, उद्या तुमचेच लेकरं तुम्हाला घराबाहेर काढतील. आणि वहिनी, तुम्ही तुमच्या साससोबत तुम्ही असं केलं का, उद्या तुमच्या आईसोबत सुद्धा असंच होणार. भैया वहिनी, ते एक म्हण नाही का, वेशी करणी तेशी भरणी. चला आई. चला आई.